रात्र अधिक गडद झाली होती. हवेलीमध्ये प्रत्येक कोपरा भयानक शांत होता. जणू काही तेथील प्रत्येक भिंत अन्वीच्या निर्णयाची वाट पाहत होती. अन्वीने जुन्या पुस्तकातील त्या गूढ शब्दांकडे पाहिलं. ते शब्द तिच्यासाठी काहीतरी संकेत देत होते. सत्य तिथे आहे जिथे सर्व गुपित संपतात. अन्वीने पुस्तक घट्ट धरलं आणि ती एका जुन्या दाराकडे गेली, ज्यावर कोरलेले होते, प्रवेश निषिद्ध. ती दार उघडण्यास धजावत नव्हते, पण विराजने सांगितलेलं ती विसरू शकत नव्हती. शाप तोडण्यासाठी हेच अंतिम पाऊल होतं. दार उघडताच एक जुनं, पायऱ्यांनी भरलेलं तळघर दिसलं. तिथे एक थंडगार वारा वाहत होता. जणू काही ते तळघर अन्वीला आत खेचत होतं. ती हळूहळू पायऱ्या उतरू लागली. प्रत्येक पाऊल टाकताना तिला एखादा भूतकाळातील आवाज ऐकू येत होता. आर्या आणि विराजच्या वादाचा, त्यांच्या प्रेमाचा आणि शेवटी त्यांच्या शापाचा. तळघरात पोचल्यावर तिला समोर एक भव्य आरसा दिसला. तो आरसा चंद्राच्या प्रकाशाने झळाळत होता, पण त्यामागे काही काळ्या छटा हलत होत्या. त्या छटा जणू तिला इशारा देत होत्या, थांब, परत जा. आरशाच्या खाली एक प्राचीन पोथी ठेवलेली होती. अन्वीने पोथी उघडली. त्यातील अक्षरं चमकत होती. ती पोथी वाचायला लागली. या शापाचा जन्म प्रेमातून झाला आणि त्याचा अंतही प्रेमानेच होईल. पण शाप तोडणाऱ्याला स्वतःच्या भीतीची सामना करावा लागेल. अन्वीने पुस्तकातील शब्द वाचताच तळघरात मोठा आवाज आला. आरसा फुटून त्यातून काळ्या धुराच्या आकृत्या बाहेर आल्या. त्या आकृत्या आर्या आणि विराच्या भूतकाळातील अशांत आत्म्यांचं प्रतीक होत्या. त्या आकृत्या अन्वीभोवती फिरू लागल्या. त्यांनी ओरडून विचारलं, तू कोण आहेस जो हा शाप तोडण्याचा प्रयत्न करतोस? तू या प्रेमाचा किंवा या हवेलीचा भाग नाहीस. अन्वी धीर धरून उत्तर दिलं, मी आर्या आहे. मीच ती ज्याने हा शाप स्वतःवर ओढवून घेतला होता. पण आता हा शाप संपायला परत आले आहे. शाप तोडण्यासाठी पोथीमध्ये लिहिल्याप्रमाणे अन्वीने हवेलीच्या मध्यभागी जाऊन प्रेमाचा बलिदान करायचं होतं. त्या तळघरातून बाहेर आल्यावर तिने विराजला सांगितलं, मी जाणते हा शाप फक्त त्यांचं प्रेम सिद्ध केल्यावरच तुटेल, पण त्यासाठी तुला मला सोडून जावं लागेल. विराजने कळवळून विचारलं, माझं प्रेम तुझ्यासाठी अमर आहे, पण तुझ्याशिवाय मी कसं जगू? अन्वीने त्याला शांत केलं आणि त्या झुंबराखाली उभी राहिली, जिथे शापाच्या सुरुवातीचा उगम झाला होता. तिने पोथीत लिहिलेला मंत्र जोरात उच्चारला. हवेली हादरली, आरसे फाटले आणि एका प्रचंड प्रकाशाच्या झळक्यांनं त्या अंधाराचं साम्राज्य नष्ट झालं. शाप नष्ट होताच हवेलीचा अंधारही निघून गेला. झुंबर पुन्हा झळाळू लागलं आणि हवेली जिवंत झाली. विराजने हळूच अन्वीच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाला, शाप गेला, पण तुझं आणि माझं नातं आता अनामिक नाही, ते पूर्णत्वाला गेलं. अन्वी हसली आणि हवेलीच्या भव्य दाराकडे बघत म्हणाली, आता ही हवेली पुन्हा गूढ राहणार नाही, ती आपल्या प्रेमाची साक्ष देईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.